टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्यातच ठाण्यातील स्थानकच्या बाजूला असणारा एसटी डेपो आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या वतीने आता या ठिकाणी ऊसाची शेती करत रोपटे लावत या खड्ड्यांमध्ये सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे या स्थानकामध्ये पडल्यामुळे वाहनांना या ठिकाणी नाहक त्रास होतोय, मात्र या ठिकाणी प्रवाशांचे देखील हाल होतात। त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी खड्डे कधी बुजवणार हे देखील सवाल आता या ठिकाणी उपस्थित करत पाहू शकतात। या ठिकाणी ऊस आहे, तो ऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्याचं काम या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलंय। रोपटं हातात घेऊन या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये पूर्णतः शेती केली जात आहे। पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून या खड्ड्यांना अशा प्रकारची या ठिकाणी उपमा देण्यात आलेली आहे। आपल्या सोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आहेत, त्यांनाच आपण विचारणार आहे, काय सांगाल? मोठे खड्डे पडलेले आहेत, अशा प्रकारच्या सरकारला जाग आणण्यासाठी डिवचण्याचा प्रयत्न तुम्ही या शेतीच्या माध्यमातून करत आहे? इथे कोणाला आम्ही डिवचण्याचा प्रयत्न करत नाहीये। तुम्ही जर पाहिलं तर जी लोक ठाण्यात एंट्री करतायत त्यांचं स्वागत चिखलानी आणि खड्ड्यांनी होतंय आणि एवढा निधी जर परिवहन सेवेला मिळत असेल, प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत तेच सांगताय, प्रताप सरनाईक स्वतः सांगताय की ठाण्याला आम्ही एकदम चांगलं करू। पण तुम्ही पाहिलं तर ठाणे स्टेशनमध्ये जे एसटी स्टँड आहे त्याची अवस्था काय झालेली आहे। आज तुम्ही जर पाहताय की ज्या ठाण्याचे ते परिवहन मंत्री आहे, म्हणजे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहे, पण ठाणे त्यांचं मूळ गड आहे, त्या मूळ गडातच असे खड्डे असतील तर हे बाकीचा राज्य काय सुधारणार? छोटा भाऊ मोठा भाऊ अशा प्रकारची घोषणा कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्नच तुम्ही करत आहात, त्यामुळे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले। अरे ते इलेक्शन मध्ये आम्ही छोटे भाऊ आम्ही मोठे भाऊ हे असं करतात, नंतर स्वतः प्रताप सरनाईक येतात, नाही आम्ही जुळे भाऊ आहे। काल परवा तुम्ही बघितलं असेल, कालच त्यांनी विधान भवनाच्या बाहेर तिथे रॅपिडोवर एक ऍक्शन घेतली। रॅपिडोवर ऍक्शन त्यांनी घ्यायची आणि त्यांच्या मुलांनी प्रो गोविंदामध्ये पावर्ड बाय रॅपिडो लावायचं। म्हणजे हे काय नक्की बापानी एकाला डिवचायचं आणि पोरांनी त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, हा धंदा कसला आहे हे तुम्हाला सगळ्या जनतेला कळलं पाहिजे। एकीकडे कारवाई करायची आणि पोरांनी तिकडनं पैसे मागायचे। हे जर तुम्ही पाहताय आज ती समोरची बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये परिवहनचे जे कर्मचारी काम करतायत स्वतःचा जीव मुठीत घेऊन, ती बिल्डिंग अतिशय धोकादायक झालेली आहे, कधी पण ती बिल्डिंग पडू शकते। त्या बिल्डिंग मधले जे कर्मचारी काम करतात त्यांचा जीव कधी जाऊ शकतो, याच्यासाठी जबाबदार कोण? सरकार। अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे पाहिलं तर जो डेपो चांगला असेल स्वच्छ असेल त्याला देखील बक्षीस दिलं जाईल, अशा प्रकारची देखील घोषणा प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी केलेली आहे। काय वाटतं अशा प्रकारे ठाणे शहरातच परिवहन मंत्र्यांच्या ठिकाणी डेपो असे की उपमुख्यमंत्री शिवसेनेचे म्हणा, उपमुख्यमंत्री ठाण्यातले प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, हे इथे एवढे मोठे नेते असताना या ठाण्यामध्ये ठाणा स्टेशनच्या बाजूला हे परिवहनचं जे डेपो आहे गेली बरेच वर्ष आहे आणि आम्ही जवळ त्यांना 1.5 महिन्यापूर्वी त्यांना समज दिली होती की खड्डे बुजवा। ते कर्मचारी बोलतात आम्हाला फंड येत नाही, आमच्याकडे कोण लक्ष देत नाहीत, ते तरी काय करणार? मग परिवहन मंत्री ठाण्याचा विकास करू शकत नाही। ते म्हणतात ना गोरगरिबांचं सरकार आहे आमचं, मग ह्या गोरगरीब जनतेला खड्ड्यात घातल्या या लोकांनी। त्या अनेक यातना सहन करून हे कामगार येतात, एसटीत बसतात, एसट्या बंद असतात, 2-2 तास एसट्या 2-2 तासांनी येतात। या कर्मचाऱ्यांना ते लोक काल एक बस बंद पडली होती, ती बस बंद करताना सगळे ड्रायव्हर कंडक्टर सर्व स्टाफ त्या धक्का मारत होते, आम्ही परिस्थिती दाखवली त्यांना। ऊस हातात घेऊन रोपटा हातात घेऊन का वाटतं सरकार या संदर्भातली दखल घेईल का? खड्डे बुजवले जाईल? आता सरकारला आपण शेती करायलाच पाठवूया, कारण ह्या नुसत्या ठाण्याचीच दुरावस्था नाहीये। ऊस लावलाय, ऊस लावायला आता घेतलाय, कारण दुसरी कामं राहिलेली नाहीत, सगळी कामं यांनी घेतलेली आहेत वाटून 2 भावांनी, आणि यांनीच सरकार चालवायचं ठरवलेलं आहे। आम्हाला काही कामं राहिलेली नाही आता करायची, आता शेती करतो आम्ही। भाऊ काय घेतले, कुठलं रोपट आहे? हे जंगली। हा उगवणार, पाणी भरपूर आहे ना, खड्डा पण भरपूर आहे, त्यामुळे उगवणार ते। सरकारकडे काय मागणी असणार आहे? ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देखील देण्यात येणार आहे। हो, लवकरात लवकर करून टाका, नाही तर आम्ही मोठं आंदोलन करणारच।
ठिकाणी पाहू शकतात शेती करायला सुरुवात झालेली आहे. डेपोमध्ये जे खड्डे पडलेत अशा ठिकाणचे ऊस आणि रोपटे लावून या ठिकाणी सरकारला दाखवण्यात आहे. एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे पाहिलं तर एसटीच्या अनेक ठिकाणची दुरवस्था आपल्याला पाहायला मिळते. एसटीची देखील अनेक नवीन एसटी जरी या ठिकाणी महाराष्ट्रात आणले असले तर मात्र दुसरीकडे एसटीच्या डेपोमध्ये ही जी दुरावस्था खड्डेमय झालेला आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता ह्या एसटी डेपोमध्ये कशा प्रकारचे आता सरकारकडून परिवहन मंत्र्यांकडून दखल घेतली जाणार, हे खड्डे कधीपर्यंत पोहोचवले जातील, तर जीर्ण झालेल्या इमारती कधीपर्यंत या सर्व नवीन होतील हे देखील पाहणं गरजेचं. मात्र सध्या तरी पाहू शकतो सर्वकडे जलमय झालेले आहे, खड्डे झालेले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य एसटी डेपोमध्ये दिसून येतं. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठाकरे गटाच्या आंदोलनाची दखल कशा प्रकारे घेईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.